डॅनी यांनी ते लिहिलं होतं. पिंपळघर प्रीमियर लीगचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकलं. एक कॅश प्राइज आहे ती सुद्धा आम्ही अनाऊन्स करतोय की जोही गोलंदाज हॅट्रिक कंप्लीट करेल, एकच विकेटची दांडी जर तो गोलंदाज लागोपाठ उडवेल त्याच्यासाठी गुणेशजी पाटील दादांकडनं तब्बल 51,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेला आहे. आणि पिंपळघरकरांसाठी ती सुवर्ण संधी आहे, कारण गुणेशजी पाटील दादांनी येस अंकुश भैर ते 51,000 रुपये जमा आहेत. येस शिरीष दादा खेळतात त्यांच्याकडे ते जमा आहेत. येस आहेत जमा. येस कॅश जमा झालेले आहेत. येस 51,000 रुपये कॅश जमा आहे. सर्व पिंपळघरच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी की त्यांच्या नावावरती जो रेकॉर्ड आहे, आरकेच्या टुर्नामेंटला त्यांनी एक रेकॉर्ड बनवला होता. अगदी मिडल स्टंप हॅट्रिक कंप्लीट केली होती. मॅचला होते सुरुवात. समोर आहेत वामन. आठव्या बॅटनं ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू विकेट किपरच्या पाठी. बघू एक्झॅक्ट काय आलेलं आहे, चेक करायचे. यस बीमर आहे की नाही ते बघायचं. अंपायरला एक धाव धावून घेतलेले. तिसरे पंच. चला नो बॉल प्लस धाव देखील. येणारा चेंडू फ्रीटचा असणार. चला आपण थोडीशी गाई करा. फिल्डिंग आणि टीम तुम्हाला बॅटिंग करायची. आपल्याकडे कुठल्या प्रकारची लाईट नाहीये. जोका असणारे सूर्यदेवाचा ओझर त्याच्यामध्ये तुम्हाला खेळायचंय. तुम्ही जेवढं लवकर फास्ट खेळाल तुम्हाला तेवढं लवकर बॅटिंग करायला मिळेल. फुल टॉस होता समोर. विशेप मध्ये फटका चांगला. डीप मध्ये कोणी फिल्डर नाहीत. पॉवर प्ले सुरू आहे. पहिला चौकार. फुल टॉस हा देखील त्याच दिशेने खेळले. जवळपास कोणी फिल्डर उपस्थित नाहीये. चांगल्या धावा मिळतील. 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. मिळतील धावा 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 वरती स्कोरबोर्ड. सुरुवात चांगली करत असताना निर्दोष चांगला चेंडू देखील फुलर लेनचा विकेट किपर बीच. चेंडू चालला लॉंग स्टॉपला. मध्ये थर्ड मॅनच्या फिल्डरनं चेंडूला कव्हर केला. तोपर्यंत मिळणारे एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या डबल 1. 11 धावा आजच्या पीपीएलची आपण पाहतोय शेवटची मॅच आहे शेड्यूलची. बघा स्क्वेअर लेगला एक खेळाडू पडद्याच्या आतमध्ये बसला. त्याला विनंती आहे तुम्ही तिथून उठायचं. स्टॅकिंग एंडला आपल्याला वामन पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट नाव. मिड विकेटला खेळायचं होतं. चेंडू मिड विकेटला चाललाय. म्हणजे डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग. वामन पाटीलसाठी सुवर्ण संधी असेल जर वामन पाटीलच्या प्रत्येक षटकाराला दत्ता भैर साहेबांकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 वरती. इव्हिनिंगचं सेशन सुरू झालेले. वारा देखील आपल्याला जरूर इव्हिनिंगला पाहायला मिळतोय मैदानावरती. नेक्स्ट बॉल
फटका चांगला आहे, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग ऑनला चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बघा रन्स किती आहेत, 4 की 6. बघितल्या तर त्या आपल्याला पाहायला मिळतील. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटची मॅच आपण एन्जॉय करतोय. उद्या मात्र वेळेवरती सामने सुरू होतील, याची देखील सगळ्या टीमनं नोंद घ्यावी. जो तुम्हाला टाइम दिला जाईल त्या टाइमवरती आपल्याला पोहोचायचंय. बरोबर 9 वाजता उद्याचं वेळापत्रक सुरू होणार आहे. उद्या दुसरा दिवस आहे BPL चा. विकेट ना सोन एक चांगला फटका. आता शॉर्ट मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग. चेंडू शोषून फेक करेपर्यंत एक सिंगलला जाव मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा जर आपण बघितल्या तर 19 अप्रतिम आणि दर्जेदार सुरुवात सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या टायमामध्ये बॅटिंग करत असताना जय शिंट्रपाजेस माध्यमातून चांगला खेळ. यस दीजे सौरभ पाटील आलेत दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या वर्षी अखेरीस धावा आपण पाहतो. चांगली सुरुवात झालेली या मॅच मध्ये जयशंकर पाजेस टीमची. 19 आलेल्या आहेत. 40 प्लेसच्या दोघांनी खास करून निर्दोषने जबरदस्त बॅटिंग केली. 2 चौकार एक सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला पहिल्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात पूल करायचं होतं. अकोटापादा जरूर चेंडू पाहायला मिळाला. धावीत मेल एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे स्कोरबोर्ड 20 वरती. शेख बघा उद्याच्या दिवसाचा शेड्यूल मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिली मॅच टीम पंडित जोशी 11 त्यांच्या अगेन्स्ट टीम ऋग्वेद एंटरप्राइजेस. तुमची पहिली मॅच असेल उद्या ठीक 9:30 वाजता मॅच सुरू करायची आहे. त्यामुळे तुम्ही 9 वाजता रिपोर्ट करायचा. उद्या ठीक 9:30ला आपल्याला बॉल पाडायचाच आहे. त्यामुळे 9 वाजता सर्व संघांनी रिपोर्ट करायचा. त्यानंतर दुसरी मॅच टीम जानकी एंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट टीम हंसिका स्पोर्ट्स. आपण देखील वेळेवरती रिपोर्ट करायचा. त्यानंतर पाटील 11 त्यांच्या अगेन्स्ट टीम लाईफलाईन 11 आणि त्यानंतर जीत 11 त्यांच्या अगेन्स्ट टीम स्वर्गीय बुधाजी प्रतिष्ठान. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव तर आपल्या टीमची सेव्ह झालेली आहे. 40 प्लस खेळाडू चेंडूच्या मागे धावून गेले होते. 3 धावा मिळतील. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 3 न पुढे स्कोरबोर्ड 23. स्क्वेअर लेग अंपायर सांगतात की रन शॉट आहे. एक शॉट आहे. 2च धावा असणार आहेत. बघा एक सुवर्ण संधी वामन पाटील साठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी राज पाटील कडनं 500 रुपये असतील आणि सौरभ पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर प्रतीक पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. विकेट ना ऑन साइडला टर्न केला. फटका जरूर डीप मध्ये बघतो आपण. कोणी फिल्डर देखील नाहीत. रन चांगला मिळतील. चेंडू चाललेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 4 धावा. त्याला चेंडू द्या आपण लगेच.
चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 जाईल पुढे. स्कोरबोर्ड 26. चांगल्या धावा येत आहेत. दुसरं षटक मार्ग असते. 40+ दोघंही खेळत आहेत. वामन सोबत निर्दोष आणि सौरभ रेग्युलर फॉर्मॅटचा बॉलर आहे. मोठा अजय चेंडू विकेट किपरच्या पाठी. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल मेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावा पलकावर पुढे. एक धाव आहे 27. 27 धावा. वामन पाटील साठी पुन्हा सुवर्ण संधी. अभि पाटील दादांकडनं देखील प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज. मस्त टायमिंग आहे. जेलची शक्यता नसणारच आहे कारण का चेंडू मिड विकेट मध्ये जरूर मात्र फिल्डरच्या भरपूर अगोदरच आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. धाव गेली एक आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोरबोर्ड 28. 28 धाव आहेत धावा पलकावरती. आखू टपाचा होता. जरूर पूल करायचं होतं. चेंडूना बॅटचा संपर्क आता नाहीये. चांगला चेंडू जरूर शेवटचा पाहायला मिळाला. डॉट बॉलनं षटकाचे होते. सांगता दुसरा 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस मध्ये बॅटिंग करत असताना जय चिंट्रबाजर्स टीमची धावसंख्या आपण पाहतोय. धावा पलकावरती 14ची सरासरी प्रति षटका मागे 28. बिनगडी बाद 28 धाव आहेत. चला रे प्लीज जास्त वेळ घेऊ नका. खास करून फिल्डिंग करणारी टीम. बघा उद्या सर्व मॅचेस ह्या 4 ओव्हरच्या खेळवल्या जातील. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यायची आहे. उद्याच्या सर्व मॅचेस 4 ओव्हरच्या असतील. उद्याचा शेड्यूल थोड्याच वेळामध्ये आपण जेव्हा मॅचेस आपल्या संपतील तेव्हा परफेक्ट शेड्यूल आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे उद्याचा शेड्यूल आपण ही मॅच संपल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. निर्दोषने जर लागोपाठ 3 षटकार ठोकले तर राजू पाटील दादांकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. यज्ञेश बोर आलेत बॉलिंग मार्क मध्ये. थर्ड ओव्हर मध्ये फिल्डिंग करणारी टीम. तुम्हाला बॅटिंग करायची आहे या अनुषंगाने आपण खेळायचंय. 2 ओव्हरच्या अखेरीस 28 धावा बिनगडी बाद. जयसेन ट्रपाजेस नवीन बॅटर राहुल आला. यज्ञेशचा पहिला चेंडू अकू टप्पाचा होता. आडव्या बॅटना ऑनसाइडला भरपूर शोभा झाले होते. बॅटर ऑफस्टिक वरती आले होते. बाईचा इशारा. चेंडूला बॅटचा संपर्क अजिबात नाही. असताना बघतो आपण एक सिंगल एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोरबोर्ड 29. नेक्स्ट बॉल. आकुटपाचा पूल केलाय. वाऱ्याच्या दिशेने खेळलेत. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. PPL 6. थँक्यू डीजे. जसा टप्पाचा होता चेंडू रेडी होता बॅटर.
खास करून इम्प्रेस केलेले निर्दोष आतापर्यंत. त्याच्या इंडिव्हिज्युअल 28 धाव आहेत. का बॅटिंग करतोय तो, दमदार बॅटिंग. अजून एक चांगला फटका आहे. हाय बॅकलिप न खेळले डीप मध्ये. फिल्डर उपस्थित आहेत जरूर. तोपर्यंत मेल एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोरबोर्ड 36 झालेला आहे आणि इंडिव्हिज्युअली 29 धावा झालेल्या आहेत निर्दोषच्या. राहुल आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळेल. यज्ञेश भुईरचा पुढचा चेंडू राऊंड विकेट ना, कमी केली गती. चांगला आहे चेंडू, चांगली लेंथ. अशा गोष्टी गरजेच्या आहेत कारण का वारा त्याच दिशेनं मिड विकेटला आपण पाहतोय. मगाशी मोठा फटका पाहायला मिळाला निर्दोषच्या बॅटमधून आणि त्याच दिशेनं खेळण्याचा प्रयत्न राहुलचा होता. त्याचंच कारण यज्ञेशनं केलेली वापसी. चांगला होता चेंडू. नेक्स्ट बॉल. अजून एक चांगला आहे चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सुपर बॉलिंग. लेंथ तरी आपण बघतोय या दरम्यानचा टप्पा खूप चांगला आहे. व्हेरिएशन खूप गरजेचं आहे. राहुलला सध्या तरी संभ्रमात पाडलेलं आहे. 3 डॉट तो खेळलाय. निर्दोषनं आतापर्यंत बॅटिंग चांगली केलेली आहे, मात्र राहुलनं मोठा संघर्ष केलेला आहे. मस्त आमिंग आहे. झेलची शक्यता. डाऊन द बॉल. झेल कोणी असते ते घेतला नाहीये. झेल झाला असता कारण का चेंडू बराचशा वेळ हवेमध्ये होता. तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 2 न पुढे. धावफलकात आपण धावा बघितल्या तर आपल्याला एकूण धावा पाहायला मिळतील झालेल्या आहेत 38. 38 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 38 धावा धावफलकात येणारे आपण बघतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये जरूर प्रयत्न असतील जास्तीत जास्त रन्स कशा बनवल्या जातील. यस डीजे. सामेंगे झेलची शक्यता. डाऊन द बॉल. विकेट किपर निर्दोषला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना मॅच मध्ये जयेश इंटरप्राइजेस टीमला. लाईन करावे. झहीर खान सांगत असताना की हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑप्टिक्सच्या जास्तच बाहेर आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 39 वरती आपल्याला स्कोर बोर्ड पाहायला मिळतो. 39 धावा पुस्तकावरती आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. पुन्हा एकदा पूल करायचं तर जरूर आपण पूलचा फटका स्वतःवरती नाराज आहेत. बॅटर देखील फिल्डिंगचा स्टँडर्ड चांगला आपण आतापर्यंत बघितलेला आहे. धाव एक सिंगल असमेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. 4-0. 64% प्रगतीपथावरती 40 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. उद्या अजून मजा आला मॅच मध्ये नक्कीच या स्पर्धेमध्ये. उद्या जरूर ज्या टीम मॅच हारलेल्या आहेत एक एक सामना ज्या टीमनं हारलेला आहे कारण का ज्यांच्याकडे पॉइंट नाही आहेत त्या टीम उद्या
मोठा संघर्ष करतील. यावेळेचा फटका देखील फसला. मिस सामेंगे डाऊन द बॉल द फिल्डर आहे, चूक होणार नाहीये. मी ती विकेट, फलंदाज बाद. कळना कधी लाईनअप नंबर 5 वरती आला. सुरुवात काय चांगली केली होती निर्दोषनं, त्याने कोणतीच इंडिव्हिज्युअल केला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा बघतो आपण धावपलक, अक्षरशः धावांना ग्रहण लागला असं म्हणू शकतो आपण. धावाच नाही येत, त्याचं कारण बॉलिंग चांगली आहे. आखोटापाचा बाउन्सर आहे, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगले बॉलिंग सौरभ करत असताना विकेट टू विकेट बॉलिंग होती. आता धावा अक्षरशः थांबलेल्या आहेत, त्याचं कारण बॉलिंग खूप चांगली होते. क्वालिटी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. अधिक इंटरपायजेसच्या माध्यमातून 6व्या मॅच मध्ये, आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये चांगला चेंडू आहे. चेंडू पॉइंटला इनफिल्डच्या आतमध्येच आहे, सर्कल मध्ये चेंडूची फील्ड आहे. तोपर्यंत मिळणार एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल पाहतो आपण 41 धावा. षटक संपतील या दरम्यानचे 4 आणि 4 ओव्हर मध्ये 41 झालेल्या आहेत. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. लास्ट ओव्हरला सुरुवात आहे. लास्ट ओव्हरचा पहिलाच बॉल जो आहे टिकच्या बाहेर आहे, व्हाईट बॉल. प्रल्हाद भोईर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 900 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल ओमकार भोईर यांच्याकडनं. पहिला वाईट. सेकंड बॉल वरती आक्रमण केला डीप मध्ये, फिल्डर, चूक होणार नाहीये, फलंदाज बाद. घर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी. या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा, आता पिंपलघर खेलेगा. हे पिंपलघर प्रीमियर लीग है. नवीन बॅटर महेश आला, लपटी बॅटर आहे. 50+ तरी कमीत कमीत बनवावं लागतील. सुरुवात एवढी चांगली होऊन त्याच्यानंतर धावा आल्याच नाहीयेत. हार्दिक एंटरप्राइजेसचा जो कमबॅक, सौरभची बॉलिंग. हार्दिक एंटरप्राइजेस अगेन्स्ट जयस एंटरप्राइजेस. महत्वपूर्ण मॅच, पॉइंट महत्वाचे आहेत. धाव घेतली गेली नाहीये, कॉन्फिडेंटली स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेले बॅटरनं. रन्स आपण बघितलं तर धाव आहेत 43. 43च धाव आहेत. लास्ट ओव्हर आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 19 आल्या होत्या, त्याच्यानंतर धावांचा अक्षरशः दुष्काळ. धावा आल्याच नाहीयेत.
हार्दिक एंटरप्राइजेसनं केलेला कमबॅक या मॅच मध्ये दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत, कमीत कमी 50 तरी बनवावा लागतील. चांगला चेंडू आहे, सुंदर बॉलिंग, चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये, चांगली फिल्डिंग. दुसरी धाव मिळू शकेल, नाही मिळणार आहे, एकच मिळणार आहे. आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोर बोर्ड डबल 4 44 धावा. 4 विकेट देखील गेलेल्या आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 44 धावा धावाफलकावरती आहेत. धावा आल्याच नाहीयेत, त्याचं कारण चांगली बॉलिंग गेलेली आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस, बदल सुरू आहेत वारंवार, तर धावा येणं गरजेचं आहे. अपील स्ट्रॉंग जरूर झालेली आहे, मग सांगतायत की अंपायर व्हाईट बॉल. चला, व्हाईट बॉल दिलेला आहे, आपण मॅच सुरू करावी. अंपायर डिसिजन फायनल निर्णय असणार आहे. प्लीज आपण लगेचच मॅच ऑन करा. येस दिनेशजी जोशी अल्ट्रा एज नाही आहेत, आणू आपण लवकरच आणू. पीपीएल मध्ये आणखीन आविष्कार करू आपण. अगोदरच खेळले, आता चेंडूने बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. चांगली बॉलिंग केलेली आहे हार्दिक एंटरप्राइजेसचा. खरंच तर बॉलरचं सगळ्यांचं कौतुक आहे. जो पहिलं षटक जर आपण अशातला त्याचा विचार नाही केला तर बाकीच्या सगळ्या बॉलरना चांगली बॉलिंग केलेली आहे. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, मोठी गॅप आहे, 2 फिल्डर पोहोचेपर्यंत तिकडे पोहोचला चेंडू, स्क्वेअर लेगला 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 4 न पुढे स्कोरबोर्ड बरोबर 49. 1 टू गो. पहिल्या इनिंगचा टार्गेटेड बॉल. पुन्हा मिड विकेटलाच खेळलेत, फिल्डर भरपूर वेगाने तिकडे पोहोचलाय देखील. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. चेंडू चेस्तून फेक करेपर्यंत इथनं मेल रनआउटची विकेट. बरोबर 5 ओव्हरमध्ये 50 केलेल्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जयेश एंटरप्राइजेस क्रिकेट टीम मॅच मध्ये हार्दिका एंटरप्राइजेस अगेन्स्ट विजय खरं त्या मॅच मध्ये करायचे आहेत. तब्बल 51 धावा. जरूर या धावा होतील की त्या डिफेन्स होतील, आपण जरूर कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया. पुन्हा एकदा बदल सुनीलजी पवार असतील कॉम बॉक्स मध्ये. आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत ज्यांचा दमदार आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकलात. खरं तर आधी या समालोचन करत असताना खरं तर भरपूर जुने समालोचक आहेत, परंतु सध्याच्या घडीला बैलगाडा क्षेत्रामधलं नावाजलेलं असा आवाज म्हणजे राहुल भोईर सर यांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी विकी वाकडे दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. बैलगाडा क्षेत्रामधला एक नावाजलेला आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर आणि संपूर्ण देशभर जो आवाज घुमत असतो. खरं तर गाड्या सुटल्या म्हणून ज्यांचा आवाज आपण ऐकतो, आणि नक्कीच दादांना विनंती एकदा तो आवाज आम्हाला ऐकायचा आहे. दादा एकदा आवाज आम्हाला ऐकायचा, प्रेक्षकांची फरमाईश देखील भरपूर आहे. हॅलो. सन्माननीय बाबुलनाथजी शेळके साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. येस राहुल दादा, खरं तर डिमांड भरपूर होती आणि आमच्या डिमांडला नक्कीच राहुल दादा येस फील आणायचा आहे बैलगाडा शर्यतीचा. हॅलो चेक चेक. हॅलो चेक. हॅलो.
घ्या तात्या, गती घ्या. भिंजोरची महत्वपूर्ण गाडी सोडा पायथ्यावरना. सुंदर अशी गाडी फोडणारे मैदानात. ज्या बैलाची चर्चा खंड महाराष्ट्रभर आहे असा बक्याडॉन आणि पलीकडा मुंबईचा कोहिनूर आणि अर्थातच मुंबईचा काळीज मथुर पडणारे. समोरचे प्रेक्षक जरा सावचित्त थांबा. 4 बैलांचा रणसंग्राम आहे. अरे गाड्या सुटल्या बिंजोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथ्यावरना. सुंदर गाड्यामध्ये सुंदर शर्यत सुरू झाली. उजवीला बक्याडोरे, तिकडे देखील डावीला मुंबईचा कोहिनूर मथुर पळतोय. कोहिनूर बिंजोरच्या गोदराचा मानकरी. 4 बैल 2 जॉकी. बघा कशा सुंदर अशा गाड्या पळत आहेत. कोणाच्या नशिबी गुलाल, कोण बाजी मारणार. आणि अखेर बाजी मारली पलीकडं मथुरनं आणि अलीकडं बक्यानं. सुंदर अशी गाडी पाहिली आणि आजचा या शर्तीच्या माध्यमातून सामना निकाल दोघांना गुलाल द्या आपलं हार्दिक असं अभिनंदन आहे. सुंदर अशी गाडी पाहिली. नागसाई प्रसन्न, मोहिलशेठ धुमाल सुसगावकरांचा बक्याडॉन आणि तिकडे पाहिला गावदी प्रसन्न कुमार, रणवीर, राहुलभाई पाटील आणि ओली कल्याणकरांचा मुंबईचा कालीज मथुर. धन्यवाद. धन्यवाद राहुल भोईर सर. या आवाजामध्ये खरं तर भिवंडीमध्ये पिंपळगर गावामध्ये देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतो आणि नक्कीच आज या PPL मध्ये देखील राहुल भोईर सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि आमची फरमाईश देखील पूर्ण केली. आपला पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. सो जाऊया आपण सन्माननीय आदरणीय कृष्णा जोशी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करतोय. वेलकम, सुस्वागतम. कृष्णा जोशी साहेबांचं देखील PPL 2026 मध्ये हार्दिक स्वागत. चला मॅच सुरू करायची आहे. भरपूर वेळ झालाय. सलामीची जोडी आलेली आहे. शिरीष आलेले आहेत. शिरीषसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं कॅश प्राइज शिरीष बजागेसाठी ऋतिक पाटील यांच्याकडनं दिलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्याच बॉलवरती पाहतोय की आपण टर्न केला होता आणि पहिल्याच बॉलर मात्र पाहतोय की आपण एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट होताना पाहतोय. चांगली सुरुवात करणं गरजेचं आहे. पाहतोय आपण ज्या प्रकारे हा सामना पाहतोय 51 धावांचं टार्गेट आहे आणि तो स्वीकारण्यासाठी पाहतोय आपण पहिल्या चेंडूवर याच पात्र हा फटका हवेत होता. कव्हर पॉइंटला सॉफ्ट डिस्मिसल असं वाटलं होतं पण झेल ड्रॉप केलंय आणि पहिल्या 2 चेंडूवर पाहतोय की आपण 2 धावा इथं मात्र कंप्लीट करताना दोन्ही बॅटर एक धावीने आपलं खातं उघडलं गेलं. मैट नावाचा हा बॉलर पाहतोय आपण पहिल्या षटकात हाताळताना. धीम्या गतीचा चेंडू डाऊन द ग्राउंडचा फटका पाहतोय आपण. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय, फील करतोय आणि या बॉलवरती सुद्धा एक सिंगल कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्या 3, 51 धावचा आव्हान आहे. चांगलं षटक प्रगतीपथावर. पॉवर प्ले 2 षटक अतिशय किफायती टाकावे लागेल जर सामना जिंकायचा असेल. याच पात्र हा फटका चांगला आहे डाऊन द ग्राउंड आणि इथं मात्र ओ माय गॉड, वा 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 वा, आजच्या दिवसातला सर्वात चांगलं झेल टिपल्या गेलं. फिल्डर पाहतोय आपण अमोलच्या माध्यमातून. ग्रेट कॅच. हॅट्रिक कंप्लीट केली तर राजू दादा आणि मनोज दादा यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल आणि रॉबर्ट याला सुद्धा कॅश प्राइज आहे. जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर राजू दादा आणि मनोज दादा यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कमालीचा क्षेत्ररक्षण पाहिला पण अमोल एक उच्च कोटीचा खेळाडू आहे पिंपळगड टीमच्या माध्यमातून. मी कित्येक वेळा पाहिलेलं की तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगलं कामगिरी करतोय. बॅटिंग असो, क्षेत्ररक्षण का कमालीचा. असं वाटलं होतं की हा बॉलला षटकार देऊन जाईल पण त्या षटकाराला विकेटने डील करणारा हा क्षेत्ररक्षक अप्रतिम. आजच्या दिवसातला सर्वात चांगलं झेल टिपण्याचा
तो रेकॉर्ड बनवलाय अमोल या क्षेत्ररक्षकाने. क्रमांक 3 वर नवीन बॅटर खेळपट्टीवर आलाय. यज्ञेशला एक मोठी खेळी करणं गरजेचं आहे, पण काय षटक हाताळतोय महेशचा हा चांगला चेंडू होता. कमलीचा बॉल आणि बॅक टू द बॅक का दुसरा धक्का बसलाय. यावेळी धावचीच्या स्वरूपात तू चल मैं आया. जर बबलेश पाटील यांनी 2 चौकार किंवा 2 षटकार लागोपाठ ठोकले तर मंगेश पाटील त्यांचे बंधू यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. चांगला फटका पाहतोय आपण. यावेळेस पाहता चेंडू जाईल 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 जाणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण परत एकदा पाहतोय आपण. का कमालीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. वेद भोईरचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 51 धावचं टार्गेट स्वीकारताना 2 बाद फक्त आणि फक्त 4 आहे. मी तर म्हणेन की आता मात्र जयेश 11 टीमनी पूर्णपणे कमबॅक केलंय या सामन्यामध्ये. मोठी चर्चा पाहतोय आपण तिथं मात्र हार्दिक इंटरप्राइज संघ 51 धावचं टार्गेट स्वीकारताना मात्र खराब सुरुवात पाहायला मिळाली. 2 विकेट लवकर बाद झाले. इथून मात्र एका चांगली पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. येणाऱ्या इथून मात्र 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून इथून मात्र संघर्ष करावा लागेल. चेक बघा शेखर भोईर खेळत आहेत. जर त्यांनी झेल कंप्लीट केली तर अभि पाटील यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आज अभि पाटील नावाचा बोलबाला राहिलाय, कारण की आजच्या दिवसामध्ये त्यांनी बक्षीस पण तेवढेच लावले आणि वशील पण तेवढेच केले आणि मैदानाच्या आतमध्ये काय कमालीचं अर्धशतक कंप्लीट केलंय. आणि एक जो पारितोषिक आहे 3 दिवसापर्यंत हा नाव निश्चित आम्ही घेणार आहेत. एकाच स्टंप कुठलाही असो, जर एकच स्टंप हिट केलं 3 बॉलवरती तर की मॅन फॉर ऑफ पिंपळगडचा गुणेश यांच्याकडून तब्बल 51,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल, कारण की तो रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे आरके ट्रॉफीच्या माध्यमातून. चांगला बॉल पाहतोय आपण. धीमा होता इथं मात्र संपर्क व्यवस्थित झाला नाहीये आणि त्याच नंतर मात्र एक सिंगल इथं मात्र वाईच्या स्वरूपात कंप्लीट केल्या जाईल. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र पाहतोय आपण 5. आणखीन सुवर्ण संधी आहे. जर वेद भोईर यानं लागोपाठ 2 विकेट काढले तर अभिदादांकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तसेच भरत पाटील दादांकडनं देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज वेदला दिलं जाईल लागोपाठ 2 विकेट काढले तर. रॉबर्टला षटकार हॅट्रिक साठी कुणालजी पाटील यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आजच्या दिवसामध्ये विचार केला आपण अजून एक नाव खूप मोठं ऐकायला मिळतोय, रॉबर्ट. आणि रॉबर्टला पाहण्याची माझी सुद्धा इच्छा आहे की रॉबर्ट कधी येईल बॅटिंग करण्यासाठी. क्या बात आहे. यावेळेस पाहतोय की बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केले. अजून एक चांगल्या बॉलची हाताळणी संघर्ष करताना आता मात्र बॅटर पाहतोय आपण. कमालीचा षटक हाताळताना गोलंदाज वेद भोईर. निश्चित पाहतोय की मूर्ती लहान पण कीर्ती महान. छोटा बम बडा धमाका बॉलिंगच्या माध्यमातून पाहतोय आपण. हो, परत एकदा बॅक टू द बॉलर हवेत होता. संधी निर्माण झाली होती. लॉंग ऑन कडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग करतोय. त्यापूर्वी मात्र दुसऱ्या धावेची मागणी. आता मात्र धोका निर्माण झालाय आणि बॅटरला इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. यस, कारण की आपण खेळ भावनेने खेळ करायचा आहे. टेम्पो आपण घेऊन यायचंय. आमचा जो जेवणासाठी टेम्पो घेऊन आला होता, चला टेम्पो आपण या. टेम्पो यस.
की राहुल दादा सध्या क्रिकेटचे एक चांगले समालोचक आहे, पण सध्या मात्र काय आवाज ऐकलाय मनाला लय बरं वाटलंय दादा, कारण की कुठलाही व्यक्ती असतो जेव्हा प्रगती करतो ना मात्र मागं वळून पाहत नाहीये. चांगला बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा परत संपर्क पाहायला मिळालेला नाहीये आणि चांगलं विकेट किपिंगची भूमिका पार पडतोय सध्या तरी विकेट किपर निर्दोष. काय बॅटिंग केली होती, वामन आहे रॉक्सन बैलाचे मालक पाहतोय आपण निर्दोष. यावेळेस पात्र फाईन ग्लान्स पाहतोय, प्रश्न विचारला थायपॅड आहे की मात्र एक चेंडू कुठं ब्रश झाले पाहिजे. फाईनकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना पाहतोय आपण आणि त्यापूर्वी मात्र 30री धाव कंप्लीट होईल का, आणि होय 3 धावा या बॉलवरती लेग बाईच्या स्वरूपात धावा मिळाल्या. 1 शॉट स्कोरलेक पंच ठीक ओके. फक्त 2 धावा या बॉलवरती. धावसंख्या पाहतोय धावपलकावर आता मात्र 10. 2 षटकाची समाप्ती. आता मात्र इथून निश्चित जर विचार केला आपण आमच्यासोबत स्कोरिंगची भूमिका आयोजक कमिटीचे खास मेंबर पेशेने मित्रांनो सिव्हिल इंजिनियर आहेत विकी वाकडे हे दादा आमच्या सोबत आहेत. आज 5ही 5 स्टारने ज्या प्रकारे आयोजन केलं, खूप चांगलं आयोजन आहे. एकाच गावाला एकाच मंचावर आणण्याचं काम यांच्या माध्यमातून झालं आणि संपूर्ण सहकार्य पाहतोय ग्रामस्थ मंडळ पिंपळगडच्या माध्यमातून. धावसंख्या फक्त आणि फक्त 10. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 41 धावाचं आव्हान आहे. क्रिकेट एक अनिश्चित खेळ का म्हटला जाते. जेव्हा तुम्हाला 30 मध्ये 51 ची आवश्यकता होती, पहिल्या 2 षटकामध्ये अप्रतिम बॉलिंग अटॅक पाहिलं आणि त्यानंतर दबाव टाकलाय बॅटिंग साईडवर. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे, ऐकूया मधुर संगीत. तो अमोल या क्षेत्ररक्षकाने कमालीचा प्रदर्शन पाहिलं आपण. त्या बॉलवरती जवळपास वाईडीच लंगणला उभा होता, स्ट्रेट फटका होता आणि हवे झेपावत काही इंचच्या आतमध्ये झेल कंप्लीट केला होता. तोच अमोल आलाय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीम कडून 30 षटक टाकण्यासाठी. चेक दरम्यान ॲडव्होकेट विशालजी भोईर दादांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. दादांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील PPL मध्ये हार्दिक स्वागत. या बॉलवरती मोठा प्रहार, केडी के कडक 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 आलाय हा दमदार तुफानी षटकार. वाह वाह. फिटावर शुभ आगमन झालंय. या लीग मध्ये पाहतो की आपण पर्व 3रा आहे आणि शेवटच्या सत्रामध्ये का होईना ॲडव्होकेट आदरणीय विशाल दादा भोईर साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन. आणि एक ॲडव्होकेट आहे तर दुसरीकडे आमच्याकडे पाहतोय आपण सिव्हिल इंजिनियर, क्या बात आहे. आणि प्रत्येक गावामध्ये पाहतोय की आपण शैक्षणिकला खूप महत्त्व देणं गरजेचं आहे. व्यासपीठावर आले ॲडव्होकेट साहेबांचं स्वागत. यावेळेस पाहता फटका, बॅक टू द बॉलर, फटका फटलाय आणि परतीचा परवास करावा लागेल. जल्लोष पाहतोय, यावरून अंदाजा घ्या की किती मोठा नुकसान झालंय. बॅटर बाद झालंय, सौरभ नावाचा वादळ शांत झालंय. ज्या प्रकारे केलं निश्चित पाहतोय की आपण रॉबर्ट यांनी जर लगातार 3 बॉलवर 3 षटकार ठोकले तर आमचे राजू दादा यांच्याकडून मनोज पाटील आणि कुणाल पाटील यांच्याकडून 3,000 रुपये रॉबर्टसाठी. क्या बात आहे. नामी कापी आहे रॉबर्ट सज्ज होताना बॅटिंग करण्यासाठी.
यावेळेस मात्र वेगवान चेंडू प्रश्न विचारला गेलं पण अपील फेटाळून लावताना पाहतोय आपण अतिशय चांगला बॉल वेगवान चेंडू होता बॅटला चेंडू स्पर्श झाला होता आणि याच बरोबर पाहतो की रॉबर्ट नशिबवान ठरलंय की कुठंतरी बॅटला हलका स्पर्श झाला होता. एका धावनी रॉबर्ट आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या मात्र पाहतोय धीमी आहे संत आहे कासव गतीची आहे ती धावसंख्या वाढवावं लागेल. एका धावनी टीमची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सकते ती 17. अमोलचं दर्जेदार षटक हाताळताना पाहतोय आपण. परत एकदा चांगला बॉल बॅक टू द बॉलर. आता मात्र संघर्ष करताना पाहतोय आपण कमालीचं बॉलिंग अटॅक पहिले पाहिलं होतं आपण हार्दिक 11 टीमचं जयेश 11च्या विरुद्ध पण का कमालीचं अटॅक पाहतोय सध्या तरी जयेश एंटरप्राइजेसच्या टीमचं. वा भाई वा कडक बॉलिंग अटॅक. दिल्ली कापी दूर आहे. वातावरण पाहतोय आपण थंड आहे धीम्या गतीचे वारे वाताना पाहतोय आणि अशा परिस्थितीत षटका ठोकणं एवढं सोपं नाहीये. पंच केलंय सॉफ्ट डिस्मिस होईल का पण मात्र निश्चितच चेंडूला शोधत बसला आणि या वेळेस 2 धावा या बॉलवरती कंप्लीट करतोय बॅटर. धावसंख्येमध्ये बदल पाहतोय आपण. धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 19. 30 षटक समाप्तीकडे वाटचाल करताना चांगला बॉल परफेक्ट ब्लॉक होल मध्ये होता. थोडक्यात बसवलाय. काय कमालीचा वेग होता या बॉल मध्ये आणि चांगल्या षटकाने मात्र षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. आता मात्र 12 बॉल आणि इथून 32 धावीची आवश्यकता आहे. 12-32चं समीकरण. छोटा सा ब्रेक यू गए और यू आए तब तक सुने आप डीजे के माध्यम से संगीत. त्यापासून रद्द करण्यात आलेला आहे. या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवायचं आहे. यस साहिल स्वागत करेन त्या निर्णयाचं कारण की जेव्हा तुम्हाला 12 मध्ये 12 लागतात तेव्हा तुम्ही जर रिटायर हेडून एक नवीन बॅटर येऊन तो मारून जातो त्यासाठी रिटायर हेड हा नियम उद्यापासून नसणार आहे. पहिला बॉल चुकीचा बॉल आहे. भीमर घोषित केले त्यावर प्रहार आलाय षटकार. आपण मिड विकेट कडे के कडक आलाय तुफानी दमदार षटकार.
आणि बघा जो नियम आपण तुम्हाला सांगितला की रिटायर्ड आउट तुम्हाला बाद होता येणार नाही, परंतु उद्या जर कोणत्या बॅटरला जर मुद्दाम कोणी आउट केलं नाही तर त्यांना मला वाटतं जवळपास 5 धावाने पॅनलाइज देखील केलं जाईल. 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल. 5 जास्त झाले का? ठीक आहे. 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला पंचांनी आपण लगेच निर्णय कळवायचा आहे. पंचाचा निर्णय अंतिम राहील. प्रत्येक टीमला आम्ही हेच सांगतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावणी विनंती है। अंपायर आपका निर्णय क्या है वो सिर्फ बताए आप। नो बॉल षटकार ओके ओके पण बॉलरला हा पुढचा षटक कंप्लीट करता येणार नाही कारण की 2 बिमट यस फिल्डर चेंज केलाय ओके 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 ठीक आहे। आणि आता मात्र निश्चित फ्री हिटवर तुम्ही क्षेत्ररक्षण चेंज करू शकत नाहीये हे नियम आहेत। धावसंख्या 33 कमालीचा प्रहार अजून एक फटका खेळायचा प्रयत्न धीम्या गतीचा फसवा चेंडू होता लॉंगॉनकडे चेंडूला पाठवले त्यापूर्वी फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉल वरती कंप्लीट करेल। एक बॉलला आतापर्यंत 15 धावा आल्या आहेत म्हणजे इथून समीकरण थोडं सोपं झालंय आता। चेक बघा बबलेश पाटील साठी लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 500 रुपये आहेत मंगेश पाटील यांच्याकडनं। हा फटका पाहतोय आपण स्ट्रेट फटका पाहतोय आपण लॉंगॉनकडे चेंडू जातोय त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल 2 नोड नंतर मात्र आता कमबॅक केले बॉलरनी। आता मात्र समीकरण जर पाहिलं अजून 10 बॉल 16 समीकरण आलंय विजयाकडे एकाकी वाटचाल करताना पाहतोय आपण। खराब चेंडू प्रहार भरपूर आहे चांगलं झेल कंप्लीट आणि मोठा बॅटर होते या चेंडूवर बाद OUT आउट। बॉल आणि 16 धावांचं आव्हान आहे। एका चांगल्या बॅटर परतीचा प्रवास केले ज्याने काशीचं किरण होता म्हणजे तो रॉबर्ट यांनी 2 षटकार ठोकले होते आणि एकाएकी टीमला विजयाकडे वाटचाल नेली होती। तोच बॅटर या बॉलवरती खऱ्या अर्थानं स्कोरलेकडे खेळायचं होतं पण मिडविकेटकडे खेळला आणि परफेक्ट टायमिंग नव्हता। आता मात्र नयन अजून एक चांगला बॅटर आहे। 9-16चं समीकरण हवेचा वेग जर पाहिला पण जिथे वारा तिथेच फटके मारा। नक्कीच वेज साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांचे पिताश्री अंकुशी भैर दादांकडनं या ठिकाणी दिले गेलेत ते देखील जमा आहेत। याच पाता परत एक आडोबॅटने फटका पाहतोय आपण दुसऱ्या धावेची मागणी ते मात्र निश्चित करेल काय धोका निर्माण झालाय थ्रो अचूक येतोय पण अतिशय वेगात या 2 रन्स या बॉलवरती 12 मध्ये 32 पण एक बॉलवर 15 त्यानंतर समीकरण थोडस सोपं झालंय। येणारे इथून चेंडू आहेत ते 8 आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावेची आवश्यकता आहे। 2 बॉल मध्ये एक मोठा फटका परत निश्चित हार्दिका इंटरप्रेट टीमला विजयाकडे वाटचाल करून देईल। कमालीचा सामना रंगताना रंगात 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 आलाय हा सामना वा भाई वाह काढे की टक्कर फुल टॉस प्रहार खाली क्षेत्र नाहीये हातात चेंडू होता पण झेल ड्रॉप आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात इथं बॅटर होतोय धावबाद 1 शॉट म्हणजे एकही धाव नाहीये या बॉलवरती 1 शॉट आणि एकही धाव नाहीये। आणि रॉबर्ट पाटील साठी जे 500 रुपये कॅश प्राइज होतं कुणालजी पाटील दादांकडनं ते त्यांना ट्रान्सफर देखील झालेले आहेत। गुणेश पाटील येतात आणि गुणेशला प्रत्येक षटकाराला ओमकार भोईर यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे। समीकरण आता राहिलंय ते म्हणजे आमचे बिकी दादा आम्हाला सांगतील 7 बॉल आणि 14ची गरज।
निर्दोषने जर कॅच कंप्लीट केली तर 200 रुपयांचं कॅश प्राइज साईराज पाटील दादांकडनं दिलं जाईल. आणि अमृत राणेने जर कॅच कंप्लीट केली तर 500 रुपये विशालजी भोईर दादांकडनं दिलं जाईल. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती राहुल. पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचलाय, फटका चांगलाय, डीप मध्ये खेळाडू, एक सिंगल. आणि आता समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 13 धावांची. 6 बॉल 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 ची गरज आहे. मान्यवर गण या ठिकाणी येत आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 13 धाबांची गरज आहे. वेलकम, सुस्वागतम. या ठिकाणी पिंपळगडचे एक अष्टपैलू खेळाडू, लेजेंडरी खेळाडू ज्याने का गाजवले आणि खऱ्या अर्थानं PPL 1 देखील ज्यांनी गाजवला असे संतोषजी पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. क्रिकेटवरती इतकं प्रेम आहे की आज या PPL पर्व 3ऱ्यामध्ये भेट देण्यासाठी ते आलेले आहेत. आणि त्यांच्याकडनं देखील एक प्राइज लगावलं गेलं होतं, ते म्हणजे प्रत्येक गोलंदाजासाठी हॅट्रिकला तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज होतं, परंतु कोणीही ती घेतली नाही या प्राइज लगावल्यानंतर पासून. यस, संतोष दादाचं शुभ आगमन झालंय. सातत्याने मी हे उल्लेख करतो, जेव्हा जेव्हा संतोष दादा मला भेटतात ना, खूप एक मोठे व्यक्तिमत्व आहेत. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या PPLच्या 3ऱ्या पर्वामध्ये, शेवटच्या सत्रामध्ये. वेलकम. 6 चेंडू 13 धावांची गरज. बॉलर अमोल भोईर तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. महत्वाची मॅच आहे कारण जोही संघ मॅच जिंकेल तो थेट पुढे प्रवेश करेल, म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये थोडंसं टेन्शन त्यांना नसेल. अमोल भोईर तयार होत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला बॅटर नयन. ओ हो, खोलवा टप्पाचा बॉल, ब्रह्मास्त्राचा उपयोग केला जातोय बॉलर अमोल भोईर कडनं. आता 5 चेंडू जिंकण्यासाठी 13 ची गरज आहे. 5 चेंडू 13 ची गरज. एका क्षणाला वाटलं की एकतर्फी मॅच घेऊन जाऊ शकते हार्दिका एंटरप्राइजेस, परंतु मॅच जयेश एंटरप्राइजेस संघाच्या बाजूने झुकतीये. आडव्या बॅटने खेचायचं होतं, बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं कनेक्शन नाही आहे. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण केली जाते. आता समीकरण 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 4 चेंडू 12 धावांची गरज. अमोल भोईर बॉलिंग ट्रॅक वरती. पिंपळगड प्रीमियर लीग पर्व 3रं आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे, एक सिंगल, एकच धाव. एकापेक्षा जास्त काही मिळत नाही. आता समीकरण 3 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 3 मध्ये 11. सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आणखीन एक डॉट बॉल, म्हणजे आता 2 चेंडू 11 ची गरज. चेसिंग कंपल्सरी, म्हणजे 2 षटका टोकावे लागतील. स्ट्रायकिंग एंडला नयन. आणि हे काय घडलं, हे काय घडलंय, म्हणजे आता 22च्या रूपानं एक चौकार. आता एक बॉल जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 1 मध्ये बनवायच्या 7, 50 धावा बनवायच्या होत्या 5 ओव्हर मध्ये. आणि चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे किनाऱ्यावरती येऊन कोणाचे तरी नौका बुडणार आहे. आणि सध्या तरी हार्दिका एंटरप्राइजेस संघ त्या दिशेनं आहे. 1 बॉल 7 ची गरज. जर हा नो बॉल किंवा वाईट बॉल आला तर मॅच मध्ये रंगत येऊ शकते. अमोल भोईर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अमोल भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल, 1 बॉल 7 धावांची गरज. पिंपळगड प्रीमियर लीग पर्व 3रं, पहिला दिवस, शेवटची मॅच, शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि मॅच फिनिश.
मॅच जिंकली टीम जयेश एंटरप्राइजेस संघानं. अभिनंदन टीम जयेश एंटरप्राइजेस अँड हार्ड लक. विशाल दादा थांबायचा. येस मग तुम्ही जाऊ शकता. येस विनिंग मुवमेंट या ठिकाणी पाहायला मिळतोय. अभिनंदन टीम जयेश एंटरप्राइजेस अँड हार्ड लक टीम हार्दिका एंटरप्राइजेस. दरम्यान आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय आदरणीय संतोषजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. सन्मान केला जातोय संतोषजी पाटील साहेबांचा शुभ